दरवर्षी श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक शिवमंदिरात भक्तांची गर्दी वाढते. ओम नमः शिवायचा अखंड जयघोष घुमू लागतो. कोणी उपवास करतो, कुणी बेलपत्र अर्पण करतो, तर कोणी मैलोनमैल पायी चालत शिवदर्शनासाठी निघतो. पण एक प्रश्न कधी पडला आहे का? शिवाची पूजा वर्षभर करता येते, मग श्रावण महिन्यातच ती इतकी विशेष का मानली जाते? आजची गोष्ट आहे श्रावणाची, महादेवाची आणि त्या दिव्य ज्योतीची, जी आजही करोडो भक्तांच्या श्रद्धेचा आधार आहे. खूप प्राचीन काळी देव आणि दानव यांच्यामध्ये अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन सुरू झाले. एकामागून एक अनेक दिव्य रत्ने बाहेर येत होती. पण अचानक समुद्रातून बाहेर आले हलाहल विष. इतके भयंकर विष की त्याच्या ज्वालांनी संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची वेळ आली. देव घाबरले, दानव घाबरले, कोणाकडेच काही उपाय नव्हता. शेवटी सर्वजण कैलासावर गेले, महादेवांच्या चरणी पडले. देवा, आता तुम्हीच वाचवा. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी महादेवांनी क्षणाचाही विचार केला नाही. त्यांनी संपूर्ण हलाहल विष आपल्या कंठात धारण केले. देवी पार्वतीने ते विष शरीरात जाऊ नये म्हणून त्यांच्या कंठावर हात ठेवला आणि त्यामुळे महादेवांचा कंठ निळा झाला. तेव्हापासून ते नीळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. पण विष पिल्यानंतर महादेवांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली. ती शांत कशी झाली? याच उत्तरात श्रावण महिन्याचं रहस्य दडलं आहे. देवांनी, ऋषींनी आणि सर्व भक्तांनी महादेवावर सतत जलाभिषेक सुरू केला. थंड पाणी, गंगाजल, दूध आणि बेलपत्र यांनी महादेवांचा दाह शांत झाला. असं मानलं जातं की हा काळ होता श्रावण महिन्याचा. म्हणूनच आजही श्रावणात शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. बेलपत्र अर्पण केले जाते. ओम नमः शिवायचा जप केला जातो. उपवास केला जातो. कारण श्रावण हा केवळ सण नाही, तो भक्ती, संयम आणि आत्मशुद्धीचा महिना आहे. या महिन्यात निसर्गही हिरवागार होतो, पाऊस पडतो, नद्या भरून वाहतात, संपूर्ण सृष्टी नवजीवनाने फुलते आणि जसा निसर्ग शुद्ध होतो तसंच मनही शुद्ध व्हावं, हा श्रावणाचा खरा संदेश आहे. पण भारतभर पसरलेल्या त्या 12 ज्योतिर्लिंगाची कथा तुम्हाला माहीत आहे का? शिवलिंग तर अनेक आहेत, मग ही 12 इतकी विशेष का? एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण यावर वाद सुरू झाला. तेवढ्यात अचानक त्यांच्यासमोर एक अनंत तेजस्वी ज्योतीचा स्तंभ प्रकट झाला. ना त्याचा आरंभ ना अंत. ब्रह्मदेव वरचा टोक शोधायला गेले, विष्णू खाली. पण कोणालाच त्या दिव्य ज्योतीचा शेवट सापडला नाही. तेव्हा त्या तेजातून स्वतः भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी सांगितले, अहंकाराने नव्हे, भक्तीनेच मला प्राप्त करता येते. असं मानलं जातं की त्या अनंत दिव्य ज्योतीच्या स्मरणार्थ भारतातील 12 पवित्र स्थलांवर महादेव स्वतः ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकाळेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वरम आणि घृणेश्वर ही फक्त मंदिरं नाहीत, तर श्रद्धेची, विश्वासाची आणि महादेवांच्या अनंत अस्तित्वाची प्रतीकं आहेत. आजच्या रांगोळीत मध्यभागी असलेले शिवलिंग म्हणजे महादेवांचे निराकार अनंत स्वरूप. त्यावरील बेलपत्र भक्ती, पवित्रता आणि श्रावणातील शिवपूजेचे प्रतीक आहेत. भोवतीचे ते तेजस्वी केशरी आणि पिवळे प्रभामंडळ त्या अनंत ज्योतिर्लिंगाच्या दिव्य प्रकाशाची आठवण करून देतात. खालची गुलाबी फुले आणि हिरवी पाने भक्ती, निसर्गातील नवचैतन्य आणि श्रावण महिन्याच्या मंगळ वातावरणाचे प्रतीक आहेत. तुम्हाला या रांगोळीमागची कथा आणि संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि अशा सुंदर, सुबक, मनमोहक आणि सोप्या रांगोळ्यांसाठी, प्रेरणादायी कथा आणि सकारात्मक संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत. तोपर्यंत नमस्कार. ओम नमः शिवाय.